सर्वप्रथम स्मृतीबद्दल बोलायचं झालं तर शिवाजीराव उमाटे सरांचं हे प्रयत्न होता की आपली स्मृती जाण्यापूर्वी आपण जे काही समाजाबद्दल आपल्या गावाबद्दल निरीक्षण केलेले आहे त्याची टिप्पणी केलेली आहे ते लिहून आणि एक पुस्तकाच्या रूपात यावं. पण आत्ता त्यांचं भाषण आणि सभेमध्ये हशा पिकवण्याचं सामर्थ्य पाहून त्यांची स्मृती जात आहे त्यांच्या बोलण्यावर तरी विश्वास होत नाही. तर अनेक पेशंट पाहिले पण स्मृतिभ्रंशाचा असा पेशंट कधी पाहिला नाही. आणि आजही काही आठवत नसेल तर त्याला हुलकावणी देण्यासाठी डायऱ्या केलेल्या आहेत, अनेक ठिकाणी टिप्पण ठेवलेलं आहे. तर ती पण एक टॅक्ट वाखाणण्यासारखी आहे. तर अजून एक किस्सा सांगतो की एका डॉक्टरकडे एक स्मृतिभ्रंशाचा एक झालेला रुग्ण येतो. स्मृतिभ्रंश एक अचानक होतो, रक्तवाहिनी बंद होते आणि मेंदूच्या स्मृती जिथं असतात त्या भागाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं तो अचानक त्याची स्मृती जाते. तर त्या डॉक्टरला त्याचे नातेवाईक खूप प्रश्न विचारत असतात की यांची स्मृती केव्हा वापस येईल. त्यातला एक आनंदी असतो आणि एक दुःखी असतो. तर डॉक्टर त्याला हळूच विचारतात, तुम्ही आनंदी काय? तर त्या रुग्णाचे 2 लाख रुपये त्यांनी घेतलेले असतात आणि त्यामुळे तो आनंदी असतो. आणि दुसरा दुःखी का असतो तर त्याने रुग्णाला 2 लाख दिलेले असतात म्हणून. तर असं आपली स्मृती असेपर्यंत आपण लिहावे, टिपून ठेवावे आणि ज्यावेळेस निवांत वेळ मिळेल त्यावेळेस पुस्तक त्याचे बनवावे. असा हा जो संदेश सरांनी आपल्याला दिला आहे तो एकदम अमूल्य संदेश आहे. मला 4-5 दिवसांपूर्वी भाऊसाहेब उमाटे सरांनी पुस्तक दिलं, वाचायला मिळालं. मला वाचनाची अजूनही खूप आवड आहे पण बिझी प्रॅक्टिसमुळे वाचता येत नाही. अखंड पुस्तक तर वाचणं शक्यच नाही. त्यामुळे मी काय करतो ती ओपीडीमध्येच काही कविता संग्रह ठेवतो, एक कविता वाचतो आणि ते पुस्तक पूर्ण होतं. तर रुग्णापेक्षा किंवा आज किती रुग्ण आले याच्यापेक्षा एक पुस्तक वाचलं याचा खूप जास्त आनंद होतो आज. याचं मला खूप छान वाटतं. आणि सरांनी जे पुस्तक दिलं मला म्हणजे आठवणी 3 पिढ्यांच्या, यामध्ये कुठलंही प्रकरण तुम्ही कधीही वाचा तर ते आपण काहीतरी चुकतोय वाचनामध्ये, कुठली तरी लिंक तुटते असं अजिबात वाटत नाही. ही एक त्याची खासियत आहे. पुस्तकाबद्दल त्याचं मुखपृष्ठ जे आहे ते अत्यंत समर्पक आहे. या मुखपृष्ठावर एक गृहस्थ बसलेले आहेत आणि ते एका विशालकाय वटवृक्षाच्या एका फांदीवर बसलेले आहेत आणि त्यांच्या देहबोलीतून एक आश्वासकपणा, एक सुख झळकत आहे. तर या वटवृक्षाची निर्मिती त्यांनी आणि त्या अंकुरावस्थेत असल्यापासून ते वटवृक्ष त्यांनी पाहिलेलं आहे आणि आज ते इतकं विस्तीर्ण झालेलं आहे की त्याच्या फांद्या, त्याची सावली सर्व दूर पोहोचलेली आहे. तर या पुस्तकात अनेक प्रकरणं आहेत, त्यापासून अनेक संदेश घेण्यासारखे आहेत. डॉक्टरकीबद्दल बोलायचं झालं तर एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कॅन्सरशी जवळून आलेला संबंध, कॅन्सर हा सगळ्यात चांगला आजार आहे त्यातल्या त्यात हे त्यांचं निरीक्षण. त्यांनी टाटा हॉस्पिटलला गेलेले असताना टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं केलेलं निरीक्षण की तिथले डॉक्टर नर्सेस किंवा वॉर्ड बॉयांचा लवाजमा मागे न घेता कसं पटकन रुग्णाची योग्य ट्रीटमेंट करता येईल हे पाहतात आणि रुग्णाला धीर देतात. एक डॉक्टरची बोली खूप महत्त्वाची असते, त्याची भाषा खूप महत्त्वाची असते. तर अनेकदा कॅन्सर झाल्यानंतर जे हातपाय गळून रुग्ण बसतो त्याला ते ट्रीटमेंटपेक्षा त्याला धीर देणं फार महत्त्वाचं असतं. तसेच त्या डॉक्टरांची रेफरल लेटर देऊन ज्यांनी रेफर केलेलं आहे त्या डॉक्टरांना समजावून सांगण्याची पद्धत पण वाखाणण्यासारखी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकातला तपशीलवारपणा. अगदी त्या काळात सोनं किती रेटनं होतं आणि आता किती वाढलंय हे आपण पाहू शकतो त्या टिपणांवरून. किंवा त्या काळी म्हैस कितीला होती, आज काय किंमत झालेली आहे. तर हा तपशीलवारपणा पुस्तक लिहायचं आहे म्हणून खूपच कौतुकास्पद आहे की बारीक बारीक गोष्टी पण त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. दुसरं म्हणजे लेखकाने अंधश्रद्धे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनापासून कधीच फारकत घेतलेली नाही हे एका प्रकरणावर सिद्ध होते. ते म्हणजे त्यांच्या लहान मुलाच्या म्हणजे भाऊसाहेब सरांच्या लग्नपत्रिकेच्या वेळेस ज्यावेळेस मंगळ आहे असं समजतं त्यावेळेस सगळेजण पत्रिका छापण्यापासून परावृत्त करतात. परंतु तसे लेखकाचेही मत नसते किंवा सरांचेही मत नसते आणि ते म्हणतात की जर अगोदरच कळालं असतं तर मी वापस नाही येता तिकडेच पत्रिका छापून आलो असतो. तर यावरून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा हे सर्व जे थोतांड आहे त्याच्यापासून दूर राहण्याचा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे आज आपण लग्न आहे की मला पत्रिका पाठवली का, मला व्हॉट्सअपवरच पत्रिका पाठवली, फोन तरी करायला पाहिजे किंवा त्या म्हणजे पत्रिका पाठवताना केलेला अर्ज ह्याचं आपण वाट पाहतो, मानापमान आहेत आजही आडेवेडे घेतो. तर असे न पाळता एक गुरुजींच्या मुलीच्या लग्नाला ते फक्त तोंडी निमंत्रणावरून जातात. यावरून त्यांनी संदेश असा दिलेला आहे की आपण हे आता पाळू नये.
आणि आज व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये फक्त पत्रिका व्हॉट्सअपवर जरी पाठवली तरी लोकांनी जायला पाहिजे. यामुळे पत्रिका छापण्याचा खर्च किंवा तो वेळेचा जो अपव्यय आहे तो टळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पत्रिका वाटप करताना खूप घाई झालेली असते आणि गडबड असते आणि त्यामध्येच अनेकदा अपघात होतात. तर हे पण टाळले जाईल. हा एक बहुमूल्य संदेश त्याच्यातून आहे. आपण आपलं आयुष्य सुरू होतं त्यावेळेस एक बिंदू असतो, तिथून आपण एक रेषेत एका जगायला सुरू करतो. तर सरळ रेषेत जर आयुष्य जगलो आपण तर एक सरळ रेषा आपल्या आयुष्यात निर्माण होतात आणि जर काही लिहायचं असेल तर हे आपण सरळ रेषांवरच लिहू शकतो. काही जणांच्या आयुष्यातल्या रेषा वाकड्या होतात किंवा त्या मुद्दामपणे होतात किंवा नाईलाजाप्रमाणे होतात. तर अशा वाकड्या रेषा जर आयुष्यात असतील तर आपण त्याच्यावरती अक्षरे लिहू शकत नाही. तर जर सरांप्रमाणेच आपलंही आयुष्य सरळ राहिलं तरी आपण आपल्याही आयुष्याचं एक पुस्तक लिहू शकू. दुसरा महत्त्वाचा संदेश आहे हा की हा केवळ एका कुटुंबाचं पुस्तक नसून त्या काळी अनंतवाडी किंवा वलांडी ही जी गावं आहेत त्या काळचा संदर्भ ग्रंथ म्हणून आपण याला पाहू शकतो. तर असं निरीक्षण आहे की डॉक्युमेंटेशन हे भारतीय लोकांमध्ये फार कमी आहे. डॉक्युमेंट आपण काहीच करत नाही. आपण जगतो पण डॉक्युमेंटेशन आपण काहीच करत नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण असंच आहे. आपण अनेक पेशंट पाहतो पण त्याचं डॉक्युमेंटेशन आपण करत नाही. जर प्रत्येकानं वेळ देऊन डॉक्युमेंटेशन केलं तर प्रत्येक डॉक्टराचे हजारो पेपर्स तयार होतील. कारण भारतीय डॉक्टरांकडे खूप सारे पेशंट्स आहेत. आपल्याकडे हजारो पेशंट आहेत. फॉरेनमध्ये 10 जरी पेशंट मिळाले तरी त्याच्यावरती एक पेपर तयार होतो. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी शिदोरी मिळालेली आहे प्रत्येकाला त्याचं जर पुस्तक झालं, भले कोणीही न वाचो पण त्याच्या कुटुंबियासाठी तरी तो संदर्भ ग्रंथ असेल, त्याच्या गावासाठी तरी तो संदर्भ ग्रंथ असेल. हेही इथं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे हरिती प्रकाशनाचे खूप खूप आभार. खूप वाचनीय पुस्तक आहे आणि त्याचं मुखपृष्ठावरूनच पुस्तकाचा अंदाज बांधता येतो. तर अशी ही आयुष्याची शिदोरी आपल्याला सरांनी उपलब्ध करून दिली आहे. याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. एवढे 2 शब्द बोलून मी या पुस्तकाच्या पुढच्या वाटचालीस अनंत कोटी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.